धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर आणि थोडक्या वेळामध्ये म्हणजे 11:30 वाजल्यापासून मी ऐकतोय. एक गाणं घेतो आणि बुवांकडे गजर देतो, एक गाणं घेतो बुवांकडे गजर देतो. काय माहिती आहे तुमची ट्रिक आहे ना, मी त्या कॉलेजचं हेडमास्टर आहे, हिला ना लक्षात. म्हणजे सुरुवातीत भजन सुरू करायचा, अर्ध्या पाऊण तासामध्ये आटपायचा पटापट बोलून, की समोरच्या भजन केलं नाही तो सुद्धा काय करता आपला त्याचा ऐकता आणि तो सुद्धा अर्ध्या पाऊण तासात त्याचा ऐकता आणि आटपता. काय हे नाही गाजरात 3 तास रटाळ लावला. आता तू स्वतः सांगितलं ना की बुवा कमी वेळेमध्ये बुवानी या ठिकाणी गजर केला, म्हणजे 1.5 तासामध्ये केला भजन केल्याने. मग आपण किती वेळात करू गया? तुका नियमावली लावली नाही? हा नाही नियमावली लावली म्हणजे त्याला काय बोला पॉइंट नाही तसं त्यांनी ढोलकीचा तरी कारण सांगितलं ना. म्हणता रुपावलीच्या अगोदर ढोलकी वाजवल्या. अरे तुमच्या ह्याच्यापेक्षा ना लय मुरलेलोय म्हणून सुरुवातीक 1.5 तास केलंय. काय माका माहिती आहे किती रांगोळी काढतो तो. तुझा ना भरोसा न माझा भरोसा, जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर, सोडून दे रे धनाच्या तुलालसा. जग हे कुणाचे सांग भल्या माणसा. कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. कधी लागेल रे वेड्या तुला गोडीय भंगाची. ज्यावेळी आपण दुसऱ्याक बोलताव ना, ज्यावेळी आपण दुसऱ्याकडे नियम शिकवताव, दुसऱ्याकडे एक बोट दाखवताव, तेव्हा आपल्याकडे 3 बोट आहेत. ह्या एक बोट ना त्या परमेश्वराचा वरचा कॅमेरा लागलो ना त्याच्याकडे लागून राहिलेला आहे. त्या मोबाईल मध्ये काय बोललेला आपण या युट्यूबच्या माध्यमातून आहे ना ते आपण डिलीट करू शकतो, पण परमेश्वराकडे रेकॉर्डिंग झाला ना त्याचा आपण कधीच बुवा डिलीट करू शकत नाही, एवढा लक्षात ठेवायचा. पण आपल्या काय करायचं ना आपण स्वतः करायचं, पण दुसऱ्याक बोलायचं नाही, आपल्या करूच असत तर लक्षात ठेवायचं. या ठिकाणी सन्माननीय संजय तारी साहेब यांच्याकडून या अभंगासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय पूर्वी काय नाव तिचं पूर्वी मुरकोंडे, बरोबर ना? नाव बरोबर आहे ना? मुरकोंडे, पूर्वी मुरकुंडे यांचा वाढदिवस आहे, या भगिनीचा वाढदिवस आहे. त्यांनी माझ्यासाठी
500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे, स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय दीपक, हे खेडवरून आलेले गृहस्थ आहेत, भजनप्रेमी. दीपक नाव काय ते रोंगडे असं काहीतरी आहे त्यांचं आडनाव. त्यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे कुणाल नाईक, युवा सेना शाखा समर्थक, शाखा समन्वयक, यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले, स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री साई गणेश मंडळाचे प्रशिक्षक अर्जुन चिले, कोच व मंडळाचे सर्वा सन्माननीय राजेशजी राणे, भावी नगरसेवक, यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. माका माहिती आहे या ठिकाणी नगरसेवक, आमदार, खासदार सगळे जेवढ्याने तुका बक्षीस दिले आणि तेवढे माका दिल्याशिवाय घरात जाऊचे नाही हो. कारण ही बुवा नगरी कशी आहे की एका बुवाक बक्षीस देऊन दुसऱ्या बुवाक हात आली पाठवली, ही यांची पद्धतच नाही. कारण बुवा परशुराम पांचाळ बुवा आणि चंद्रकांत कदम बुवांची शेवटची बारी या ठिकाणी झालेली आहे आणि ती 4 वाजापर्यंत चाललेली आहे. 4 वाजापर्यंत तेवढेच कुटुंब भजन रसिक श्रोते या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ होते आणि आज त्यांचीच परंपरा चालवणारे सन्माननीय पांचाळ बुवांची वारसदार आणि आमच्या विलास पाटील बुवांचे वारसदार या ठिकाणी कार्यक्रम करतात. बुवा तेवढाच भजन रसिक थांबून दाखवल्याशिवाय दोन्ही बुवा घरात जाणार नाही. सकाळी 7 वाजताची माझी ट्रेन आहे आणि जर लवकर बारी संपली तरी आमचे मयूर साटम या बाजूच्याच गल्लीत होतं, त्यांनी माझ्याकडे चावी देऊन ठेवलेली आहे. ते शिर्डीत गेलेले आहेत आणि त्यांनी मला सांगितले 12 वाजच्या अगोदर जरी लवकर जरी बारी संपली तरी माझी रूम खाली आहे, सगळे जाऊन त्या रूम मध्ये आराम करा आणि सकाळी 7ची गाडी पटकरा. हे बुवा मित्रत्वाचं नातं आहे, लक्षात ठेव. मित्रत्वाचा नाता आहे. बुवा बाकी भजन उत्तम सुंदर, पण बुवा आपल्या करूचा करायचा. एक गाणं म्हणतो 11:30 पासून 1 वाजलो आता. देवा शपथ, मी मंडळवाल्यांना सांगत होतं की माका ते बोलियत नको, माका हयत काहीतरी हतरून घालून झोपाव देवा. अरे जीव देवची पाळी येईल माझ्यावर. माका वाटणार नाही होतं एवढं, म्हणजे तू स्वतः सांगलंस ना की काय काळ्या मनात आम्हाला सांगलंय. अरे बुवा माका ढोलकीच्या रुपावलीच्या अगोदर ढोलकी वाजली हे इली पर्याय शोधलंय म्हणून सांगलंस ना. मग तुमका बुवा गजरामध्ये नोटिशन म्हणायचो काय पाळी इली. हा लिहून घ्या, गजरामध्ये नोटिशन बोल. हर घर में अब है कहीं ना
या ठिकाणी श्री साई गणेश मंडळाचे गोल्डन मॅन व मंडळाचे सेक्रेटरी सन्माननीय शशांक गिडे यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी पूर्वीचा वाढदिवस आहे, त्या वाढदिवसानिमित्त एक गीत सादर करतोय. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए. तुम जियो हजारों साल, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. पूर्वीला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. तिला उदंड आयुष्य लाभो अशी भगवंताच्या चरणाशी प्रार्थना करतोय. बुवा बुवा नियमावली जी इलिया ना, नियमावली इलिया भजन रसिकांना काय देव खायचा देवगच आहे, बरोबर की नाही. मग अशी तुम्ही मित्राचा गाणं म्हटलात, बरोबर, कोणी तुमका मनात सांगितलेले नाही तरी सुद्धा फरमाईश न येता सुद्धा आपण जो कार्यक्रम करतो ना, बुवा भजन रसिक तेवढेच आहेत ना, हौशे गवशे नवशे सगळे इलेले, त्यांना सगळं वया, कोणा काय नको अशातली गोष्ट नाही. कोणा भजन वया, मनोरंजन वया, गाणी वही, सगळे जण हौशी सगळे इलेले, बरोबर की नाही. नाही तर रामकृष्ण हरी तुमच्या भजनापेक्षा घराकडे झोप घेतलेली बरी, बरोबर की नाही. बरोबर. हो, नियमावली सगळ्याकच लागलेली आहे. नियमावली कोणाक नाही लागलेली आहे. हा, पहिल्यांदा एक एक डझन पोरगी होती, आता नियमावली नाही. हा, आज की नाही नियमावली म्हणून कोण थांबता. हा, नियमावली सगळ्यांकडे हा, पहिल्यांदा एक एक डझन पोरगी होती, त्याच्यानंतर काही नाही काही 60चे बल्ब लागाक लागले, लोकांनी भास काढल्यानी हम दो हमारे पाव डझन, अर्धा डझन केल्यानी, डायरेक्ट अर्धा डझन कमी केल्यानी, त्याच्यानंतर काही ना काही ट्यूबलाईट येईल, त्याच्यात परत लोकांनी भास काढल्यानी हम दो हमारे पाव डझन, त्याच्यानंतर आता LED लाईट येईल, मग लोकांनी भास काढल्यानी हम दो हमारा एकच पुरे. पण आता लग्न झाल्याच्या नंतर काय काय जण प्लॅनिंग करीत राहतात, नवरा बायको प्लॅनिंग करीत राहणार. अय्या मुलांकडे एवढ्याच बघूया नको, एवढ्याच बघूया नको मुलांकडे, चांगली नोकरी धंदा लागू दे, व्यवस्थित आपण सेटल झालं ना का नंतर मुलांकडे बघूया आपण. एवढ्यात तो नवरो सुद्धा ताच म्हणतो, जानू अगदी माझ्या मनात बोलले, सांग प्रवास मला सुद्धा खूप बरं वाटलं असं म्हटल्याच्या नंतर काय करता मग प्लॅनिंग करत राहिल्यानंतर 8-10 वर्ष लोटली जातं त्याच्यात, मग हम दो हमारा तळपाट काय नाही गाठी म्हणून येळार येळ आणि श्रीमेर घे. पूर्वी तिच्याकडून पुनश्च एकदा वाढदिवसाचं गीत गायला, त्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व लग्नाचा विषय जो आपण बोलता ना, लग्नात पहिल्यांदा एक महिना 15 दिवस लग्नाची धूम धाड असते. आता तो विषय रवलो नाही, आता वन डे, सकाळी धामधूम, दुपारी टामटूम आणि रात्री सगळा सामधूम, बरोबर. जोडा गेला हनीमूनला, जर समजा तुम्ही दुकान जर कोण जर अय्यर देव गेला, आजो आजी घराकडे असतली, आजो आजी काय सांगतली, बाबू रे सोन्या आता दे काय देव केलं, मुला जोडा गेला हनीमूनला, आता बारशा कशी येतो ना अय्यर गेला. परिस्थिती बदलली आहे ना, अरे काळाप्रमाणे प्रत्येकात चालतच वया. हा, अभंग बोलू.
माझे हे आज काय तुम्ही नाही अभंग बोलू म्हणजे काय डायरेक्ट गजर घेऊ मगाशी त्याका सांगलाच नाही कशात मग नाही ना तुम्ही एकटेच माझे विरोधी आहात की कसा काय पैसे देऊ हा नाही ना पण मी काय म्हणतोय आता ते मागा सांगतात ना बतावणी बंद करा आणि अभंग घ्यावा म्हणून तर मगाशी समोरचा बुवा जो 2 तास तरी होतो तेव्हा तुम्ही खय झोपलेलाच की काय ना ह्याका म्हणतात जळकुडे पान बरोबर 900 900 गवशे आणि त्याच्यात जो चौथो जो एका असताना तो त्याका घराकडे थारो नाही फुटाफुट असता म्हणून येतात तो बरोबर एका काय म्हणजे त्याला देणा घेणा काय नसता समोरच्या कार्यक्रमात तो बट्ट्याबोळ केला आणि तो घरात चाललो तुम्ही मरा आपला कार्यक्रम करू बरोबर ना म्हणजे ह्या असा असता मगाशी सांगले ना एखाद्याची लाईट गेली तर दुसरं खळ्यात जाऊन सांगता तसा आता बरोबर राग मानू नको माऊली आपला म्हणजे मनोरंजन बतावली म्हणून सांगले तुम्ही तुमच्या मनातला बोललाच नाही माझ्या मनातला बोलले राग नको पण माझ्या मित्रांसाठी एक गाणं आमच्यानी बोलले त्यांच्या दुःखाडवायला किती थोडा आवाज कमी करा उंबऱ्या सारखा दुःखाडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या कार्यक्रम ठरवलं तर काय असता एखादं येताना काय म्हणता काय साई गणेश दैकाला पथकाने एवढं मोठं कार्यक्रम ठेवल्या म्हणून काय झाला मंडळाकडे पैसो कुसता होय तर दरवर्षात कार्यक्रम एवढे मोठे मोठे बुवा आणणार त्यांचा सुपारी देणं म्हणजे साधा काम आहे मंडळाकडे पैसो कुसता अरे खजिनदारांनी त्या दिवशी गाडी नाही घेतली ती बघलं ना पण तो स्वतः काय त्या मंडळाला देऊचो नाही स्वतः काही एक देणार नाही पण मजा बघतो आणि घरात जातो डॉक्टर किशोर बागवे MD डॉक्टर किशोर बागवे यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक अतिशय सुंदर समोरच्याला सलाईन लावला त्याबद्दल हे 101 रुपयाचा पारितोषिक धन्यवाद 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 जोयलाची अशी एक सवय आहे जोयलाची सवय आहे सडेतोड बोलणार तो सडेतोड बोलणार पाठी पुढे ठेवणार नाही कारण समोरच्या राग सुद्धा कामा येता कामा नये म्हणून माझे मित्र आहेत बाकी तसा काय नाही काय माहिती आहे ह्या माणसाने एक दिवस काय मगाशी आता काय ट्रेनचा सांगल्या ना ह्या माणसाने एक दिवस आपल्या प्रियसी काय म्हणायला लागली अरे ए गौरू अरे ए गौरू तिकीट बघ ना ए गौरू तुला प्रेमाने हात मारते मला तू सँडी बोलला तसं मी तुला गौरू म्हणते अरे गौरू कुठेतरी फिरायला जाऊया चल ना त्या माणसाने काय केलं याच्याकडे एक बुलेट आहे बुलेट आहे ती घेतल्या ती बुलेट काढल्या आणि प्रियसी सांगल्या बस पाठी जाऊया फिराक आणि या माणसाने डायरेक्ट त्या प्रियसी खै नेल्या स्मशानात नेल्या स्मशानात मसवटेत आता थंय मसवटी बघल्याच्या नंतर प्रियसी भडाकली म्हणाली अरे गौरू
इकडे कुठे घेऊन आलास मला? चांगल्या ठिकाणी न्यायचं ना कुठेतरी. पोट नसतं. ह्यो सांगता प्रियसी बागो, ह्या जागेवर येऊसाठी भले भले लोक मरतात. तुला जितेपणी आणलं याचं समाधान काय रे? बरोबर. हा, मोज किती येते त्यांनी देऊन टाका आपल्या. पण त्या बाबूच्या हातात शेवना, तो बाबू जो आला त्याच्या हातात शेवना म्हणजे कसा पैसे त्याच्या हातातून सुटत राहत. हा, पण अजून काय माझ्याकडे इलो नाही. हा, बघूया कधी ए मगाशी बुवा, मगाशी कोणती काय म्हटलं काय 1 लाख रुपयाची नवरो करीन. ते 1 लाख रुपये तो नाही गावलो तो 50 लाखाचे 2 करीन. आणि 50 लाखाचे नाही गावले तर 25 हजाराचे 4 करीन. बुवा ते का जगाचा ना हे 4 करीन म्हणजे तुका वाटतं काय का? 4 करीन परत म्हणा गेले 100 रुपये गावले तर म्हणता किती करीन. अरे ह्या काय म्हाळा तो जोक जाईल त्याचा. नाही तू सांगतोस तसा बरोबर. तरी काय माहिती असोच एक माझे 3 मित्र होते. 3 मित्र ते आपल्या नाक्यावर बोलता बोलता विषय इलो. प्रत्येकाचं लग्न झालेला. तो पहिलो काय म्हणता, अरे पांडग्या तुझा लगीन झाला काय म्हणजे काय गडबड हा की काय? अरे काय म्हणता 2 पोरगी आहेत माका. म्हणता 2 पोरगी जुळी नाही म्हणता. अरे काय लपडा झाला? ज्यावेळी माझी बायको गरोदर होती ना तेव्हा जुडवा पिक्चर बघित होती. काय लपडा आला? जुळा झाला. दुसरं होतो तो सको म्हणता, अरे खरी गोष्ट माझी बायको गरोदर होती तेव्हा पिक्चर बघितो. त्रिदेव तिळा झाला. एवढ्यात दुसरो राजगो होतो तो घराकडे धावत पळालो. अरे म्हणते 2 जण म्हणतात, अरे घराकडे कशा पळतो? काय झाला काय? नाही ना म्हणता थांबा. माझी बायको म्हणता गरोदर आणि ती घराकडे पिक्चर बघता. खैलो अलीबाबा 40 चोर. एखाद्या मनोरंजन जोक जर सांगायचे असतात ना तर त्यासाठी तो हातखंड लागतात. कोणाकडे जोक सांगायची म्हणजे कोणचीही नाही ती लक्षात ठेव. पण बाकी टेन्शन नाही बुवा. अतिशय सुंदर. हा प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. प्रेम वरवरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. तारी करून तूच म्हणते गद्दार मला. तारी करून तूच म्हणते गद्दार मला. पाकरा आजाद केलं तुला. हा या ठिकाणी इंडिगो एअरलाइन्सचे ब्रँड अँबॅसिडर. अरे बाप रे नाही मी आता चिकाटले ब्रँड अँबॅसिडर म्हटल्याच्या नंतर इंडिगो एअरलाइन्सचे ब्रँड अँबॅसिडर कुमार वैभवजी महादेव देऊळकर यांच्याकडून हे 500 रुपयाचा स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे ॲडव्होकेट सागर पालकर
मुंबई यांच्याकडून तुम्ही केस अतिशय सुंदर अशा प्रकारे सॉल्व्ह केला, त्याबद्दल हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय पूर्वी बुरकोंडे यांच्याकडून पुनश्च एकदा माझ्यासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय माहिती आहे, मगाशी बुवानी सांगितलेली ना काय ह्यांचा 50-50 लाखाची 2 करीन ती गोष्ट सांगल्यान ती खरी, पण ती दोघा उतरान गेल्याच्या नंतर परत या नवीन लग्न झालेला कोरा करकरीत जोडा वरच्या सीटवर येऊन बसला. वरच्या सीटवर येऊन बसल्याबरोबर नवीनच लग्न झालेला का काय झाला, दोघांचा रत्नागिरी पर्यंत जायपर्यंत भांडण. का कशात भांडण? त्या बायकून त्याच्या आणल्या नव्हता काय गुलाबजाम, आणि त्याच्या नवऱ्याला आणल्या नव्हती जलेबी. दोघांचा ह्या भांडण. ती बायको काय सांगत्या नवऱ्या का, ए पिलू पहिल्या आहे ना मी गुलाबजामुन आणलेत ना, ते गुलाबजामुन खाल्ले पाहिजे ना, पहिलं गुलाबजामुन खाल्लेच पाहिजे. नवरो काय म्हणता, फेअर अँड लवली लगाव आपने काय चमकती कांती पाव. माझा विश्वासच उडालेला त्या फेअर अँड लवलीवर. मग सांगा फेअर अँड लवली जर माणसं गोरी असतील तर आम्ही दोघजण काळे का राहुला असता का काळे. हा आम्ही दोघांचा तो कलर आमचा खायचो. जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के मेरे घर के आगे साया तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साया तेरा मंदिर बन जाए. मेरे घर के आगे साया तेरा मंदिर बन जाए. खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए, जब खिड़की खोलू तो तेरा दर्शन हो जाए. मेरे घर के मेरे घर के आगे साया तेरा मंदिर बन जाए. चांद अधूरा है सितारों के बिना, मंदिर अधूरा है भगवान के बिना, समुद्र अधूरा है किनारों के बिना, और हमारा जीना है साईं बाबा तुम्हारे बिना, साईं बाबा तुम्हारे बिना, साईं बाबा तुम्हारे बिना. मगापासून एवढं जो गोका होतं साईं बाबांवर याद करा तुझा मनात जमला नाही. आता म्हणतो मी एक गाणं म्हणतो आणि मी गजरामध्ये काही बोलणार नाही. मी या ठिकाणी गजर गोविंदभाऊंकडे देतो कारण वेळेचं बंधन आहे. असा म्हणता म्हणता 3 तास गेले. बरं आता गजर मगाटला काय लवकर गजर संपित करून योग सुद्धा गेले नाही. श्री साई गणेश या ठिकाणी महाराष्ट्राचा लाडका पुतण्या कुमार यस्विक बस्त यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. हे ज्या साहेबांनी लिहून दिले मी ना, काय नाव त्यांचं ना, संजय तारी साहेब. संजय तारी साहेब आमच्या यांचे शिष्य ना, संजय तारी साहेब यांच्यासाठी जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण ज्या लिहून देतात ना एवढा सुरेख अक्षर आहे, त्या अक्षर म्हणजे दागिनो, अक्षर म्हणजे दागिनो. देव शपथ. हा 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 श्री साई गणेश दहीकाला पथक यांच्याकडून माझ्यासाठी गुगल पे द्वारे 51 रुपयाचं पारितोषिक आलेले. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्रीमती विजया राजाराम धुरी हीचकडून माझ्यासाठी 151 रुपयाचं पारितोषिक आलेले. स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा विजया राजाराम मेस्त्री इथून 151 रुपयाचं पारितोषिक आले. स्वीकारतोय. अच्छा पुनश्च एकदा पूर्वी बुरगुंडे यांच्याकडून माझ्यासाठी हे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. बरोबर भरपूरच बक्षीस आमच्या पूर्वीने दिलेलं आहे. सारा दिवस आज घाई
खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतोय. बुवानी मगाशी सांगितलं की बुवा आजचा दिवस जो आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्राला पडलेलं गोड स्वप्न, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या महाराष्ट्राला गोड पडलेलं स्वप्न ते म्हणजे कोणतं तर हिंदुहृदय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे नाही काय. बुवानी अतिशय सुंदर गजर बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती म्हटलेला आहे. कारण बाळासाहेब ठाकरे म्हटल्याच्या नंतर एका बोटामध्ये ताकद होती. एकदम जेवचा सांगला नाही म्हणून मी जेव गेले नाही. दोघांनी गाडी सपल्याच्या नंतर एकदम जेव जाग्यावर बसायला. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा पूर्वी यांच्याकडून माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आले स्वीकारतोय. त्याचप्रमाणे ब्लू हॉट अँबॅसिडरचे मालक सन्माननीय श्री सतीश चिले यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक पेट्रोल भरण्यासाठी आलेले मनापासून स्वीकारतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सन्माननीय एकनाथ गोसावी यांच्याकडून सुद्धा माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आमच्या या सर्व मित्रांसाठी या बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. बने चाहे दुश्मन जमाना वो बचपन बड़ा आशिकाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा. जॉली साऊंड सिस्टीमचे मालक सन्माननीय श्री चंदन राणे यांच्याकडून हे माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पुन्हा एकदा आमच्या साऊंडवाल्यांचे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. माऊली एवढा साऊंड अतिशय सुंदर. कारण मला वाटतं त्यांचे वडील गणेश पांचाळ बरोबर ना, गणेश पांचाळ आणि आता त्यांच्या पिढीनंतर त्यांचे चिरंजीव सन्माननीय मयूर पांचाळ यांचा हा साऊंड आहे. अतिशय आपल्या वडिलांच्या पावलावरती पाऊल टाकत आपण या ठिकाणी हे साऊंड लावलेलं आहे. कारण मग कसं आहे माऊली, संततीचा लायक असेल तर तिच्यासाठी कमवून ठेवायची गरज नाही. कारण ती आपल्या स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं सर्वस्व निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. पण संततीचं नालायक जर जन्म केली तर तिच्यासाठी बिलकुल कमावून ठेवू नको. कारण अशी संतती आपल्या आई वडिलांच्या समोर आपल्या इष्टेटीत आग लावल्याशिवाय राहणार नाही. बरोबर की नाही. आज त्यांच्या पावलावर पाऊल टाकून, वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून बुवा आज ते आपला हा धंदा सांभाळत आहेत. आणि जरा सुद्धा आमका सांगायची गरज नाही की साऊंड वाढवा, या करा, का करा, असा करा, तसा करा, गेट द्यावा, लेवल द्यावा, मीठ द्यावा, मसालो द्यावा, मिरची द्यावा, काय सांगायची गरज नाही. म्हणजे एवढा टॅलेंट त्यांच्यामध्ये आहे. आजपर्यंत बघलं कधी असा हा आम्ही नुसते मरताव, या वाढवा, का वाढवा, त्यांना बटानच गावत नाही. आणि आम्ही सांगणार साऊंडवाले आमच्या नाडिओ तुमच्या हातातच, स्वतः मात्र जीन्सची पॅन्ट घालून येणार. नाडिओ जर तुमच्या हातात असले हो तर आता जेव जाता जाता तर तुम्ही ध्वज फडकवतात तसं जर वाटला की घालू ना तसं काय करणार काय. हा तुला राग नाही ना, जेव पाठवले नाही म्हणून राग नाही ना, कार्यक्रमात मजा यायची नाही म्हणून सांगले. हा बरोबर. हा बाकी बुवा अतिशय सुंदर. काय माहिती आहे एखाद्याक ना
कसा असता आता महिला वर्ग बरोबर महिला वर्गांका नको त्या गोष्टीचो हट्ट एक असता त्यांना नको त्या गोष्टीचो हट्ट असता आमच्या बाजूक एक भाभी रावता तुमच्या बाजूक एक भाभी रावता आणखी त्याच्या वरच्या माळ्यावर दुसरी एक भाभी रावता परबीन भाभी म्हणून भाभी रावता काय आला माहिती दोघांनी ना त्या परबीन भाभीन आपलो हनीमून साजरो जो केल्यान ना आपलो हनीमून साजरो केल्यान कशावर साजरो केल्यान अगदी गुलाबाची फुला पाकळे हतरल्यान मस्त पैकी आणि त्याच्यावर आपलो हनीमून साजरो केल्यान एवढ्यात खालच्या माळ्यावरची भाभी होती लागला तिका तिकट नवऱ्याक आपल्या सांगता ओ बघितलं ना तसं परबीन भाभीने आपला हनीमून साजरा केला आपणही करूया ना तिचा नवरा सांगता हो करूया ती गोष्ट बरोबर अगो तिचो फुलाचो धंदो गुलाबाच्या म्हणून त्यांनी गुलाबाचे पाकळे हतरून केल्यान आपलो धंदो कसलो तुका माहिती आपलो धंदो मिरचेचो आपल्या सहज शक्य आहे काय तो हनीमून साजरा करणं बरोबर भगवान अशी परिस्थिती आजकाल काय कोणाक करूक नको ऐकलं हे बाकी बुवा या ठिकाणी बुवा आई वडिलांनी बुवानी मला सांगितलं की या ठिकाणी बुवा आज या सन्मानाच्या मानाच्या खुर्चीवर बसलेले आहेत बुवा आई वडिलांचे आशीर्वादाने नाही का आई वडीलच ते गुरुजन कारण आई वडिलांसारखं दैवतच या जगतामध्ये कुठलं नाही बरोबर की नाही आई वडिलांसारखं दैवत या जगतामध्ये कुठलं नाही कारण आई म्हटल्याच्या नंतर मंदिराचा उंच कळस आई म्हटल्याच्या नंतर मंदिराचा उंच कळस आई म्हटल्याच्या नंतर गरम्यामध्ये पियावं असं थंडगार माठातलं पाणी आणि आई म्हटल्याच्या नंतर अंगणातली तुळस म्हणजे ही आपली आई आहे बुवा कारण आईसाठी मुलं आपलं सर्वस्व अर्पण करून द्यायला तयार झाली पाहिजे नाही काय कारण आपल्या आई वडिलांनी तेवढं करून आपल्यासाठी ठेवलेलं आहे म्हणून आईचे उपकार कदापि माणसाने विसरता कामा नये म्हणून बुवा आईसाठी एक गाणं म्हणतो या ठिकाणी तुझे भगवंत आहे रे आदि दर्शन तू घ्यावे ते जन्म देणाऱ्या आई बाबा मानसा जाणून तुझे कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला कर्माय पित्याची सेवा आठवून त्या पुंडलिकाला विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला विसरू नको रे कधी मानसा तुझ्या आई बापाला ज्याच्याकडे पैसा आहे तो मनुष्य श्रीमंत आहे का ज्याच्याकडे पैसा आहे तो श्रीमंत नाही माऊली आज ज्याच्या घरामध्ये वृद्ध आई वडील घरामध्ये आहेत त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये दुसरा कोणता नाही जगामध्ये दुसरा कोणता नाही वा पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली म्हणून पांडुरंग सदैव त्या विटेवरती योगी 28 उभा आहे वा या ठिकाणी सन्माननीय श्री संजय तारी यांकडून पुनश्च एकदा 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय धन्यवाद धन्यवाद म्हणतो गाणं आठवतो मी माझ्या
पंढरपुरामध्ये जा, अगर जाऊ नका, पण आपल्या घरामध्ये आई वडिलांसारखं दैवत आहे, त्या दैवताची सेवा करा. तुम्हाला कदापि मागे वळून बघण्याची पाळी येणार नाही. व आपला मुलगा 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 म्हणजे सर्वस्व आहे काय? आपला मुलगा म्हणजे सर्वस्व आहे काय? आज मुलाप्रमाणे आई वडिलांच्या चितेला अग्नी देण्याची तयारी आपल्या मुलीची सुद्धा आहे ना. आज मुली बुवा कुठल्या उंच शिखरावरती जाऊन पोहोचलेली आहे बुवा. त्या दिवशी घडलेली घटना तुम्हाला सांगतो बुवा. त्या दिवशी घडलेली घटना, एवढी घटना वाईट आहे बुवा आणि ऐकण्यासाठी सुद्धा तेवढीच चांगली आहे. काय? त्या दिवशी एका भल्या माणसाची अंत्ययात्रा, एका भल्या माणसाची अंत्ययात्रा थांबवली गेली. अंत्ययात्रा थांबवली गेली का? एक सुटकेस घेऊन भला मोठा पैसेवाला मनुष्य त्या ठिकाणी आला. त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, ए सकारामाची अंत्ययात्रा मी चालूक देणार नाही का? या माणसाने माझे 1 लाख रुपये घेतलेले आहेत. या माणसाचे माझे 1 लाख रुपये घेतलेले आहेत. जोपर्यंत हा 1 लाख रुपये देत नाही तोपर्यंत मी या माणसाची अंत्ययात्रे उचलूक देणार नाही. आता मोठ्या झिलाक विचारल्याने गावकऱ्याने, हे बाबा तुझ्या बापसाने 1 लाख रुपये घेतलेले तुका माहिती होत काय? तर तो म्हणालो, माका काय बाबांनी ही गोष्ट सांगितलेली नाही, त्यामुळे माका ही गोष्ट माहिती नाही. बाबा गेली त्याच्याबरोबर, बाबांनी 1 लाख रुपये घेतलेले सुद्धा गेले. ढकल्या जिल्ह्यात विचारल्याने, अरे बाबा तुका माहिती आहे का ही गोष्ट? तो म्हणालो, जशी दादाक माहिती नाही तशी माका सुद्धा माहिती नाही. आता दुपारी 12-1 वाजल्याच्या नंतर ही बातमी, तिची मुलगी घरात रडत होती, ते का माहिती पडली. त्या मुलीने काय केलं? आपल्या कानातले रिंग काढले, एका फडक्यामध्ये बांधले. आपल्या पायातली पैंजण काढली, एका रुमालामध्ये बांधली. आपल्या गळ्यामध्ये एक बोरमाळ होती, ती काढली, त्या रुमालामध्ये बांधली. आणि त्या भल्या जो सुटकेस घेऊन उभा होता त्या माणसाकडे गेली, म्हणाली, साहेब माझ्याकडे तुमचे 1 लाख रुपये देण्या एवढे मी श्रीमंत नाही, माझ्याकडे 1 लाख रुपये देण्या एवढे पैसे नाही, पण माझ्याकडे जेवढे अलंकार होते ते मी काढून तुमच्याकडे दिले. याची किंमत जी काय धुनी भांडी करीन दुसऱ्याची, पण तुमच्या पैसे फेडून टाकले, पण माझ्या वडिलांची अंत्ययात्रा थांबू नको. तो भला माणूस काय म्हणाला, हा बेटा तुझ्या वडिलांनी माझ्याकडून 1 लाख रुपये घेतलेले नव्हते. ज्यावेळी माझी बायपास सर्जरी झाली त्यावेळी बिनवाजी तुझ्या बापाने मला 1 लाख रुपये दिलेले. तुमचे वडील गेले ही बातमी समजली तेव्हा मी हे 1 लाख रुपये देण्यासाठी आलो, पण ज्यावेळी मला 1 लाख रुपये दिले त्यावेळी वारसदार कोण हे मला सांगितलं नव्हतं. आज या वडिलांच्या चितेसमोरच तुझ्या दोन्ही मुलांनी सांगितलं की आम्हाला ही माहिती नाही, त्यामुळे हे दोन्ही मुलं वारसदार नाही, ते खरं ठरलं. आणि आज मुली तू या मेलेल्या माणसाची आज तू वारसदार आहेस. म्हणून 1 लाख रुपये जे जमा झाले द्यायला आलं ते 1 लाख रुपये त्या मुलीच्या हातामध्ये सुपूर्द केले. म्हणून मला सांग, आज मुलगा आपण म्हणतो, तो मुलगा राहायला कुठे? हो कुठे राहिला? गेल्या महिन्यातलीच बातमी असेल बुवा, गेल्या महिन्यातलीच बातमी, 80 करोडचा मालिक खंडेलवाल, 80 करोडचा मालिक खंडेलवाल वृद्धाश्रमामध्ये मरण पावला. आणि त्याची 2 मुलं, एक अमेरिकेला आणि एक इंग्लंडला, दोन्ही मुलं अंत्ययात्रेला गेली नाही. शेवटी वृद्धाश्रमातल्या माणसाने पैसे जमा केले आणि त्या माणसाला अग्नी दिला बुवा. म्हणून मला सांग, पुत्र पाहिजे. कशासाठी पुत्र पाहिजे? म्हणून बुवा जेवढी मुलींची सुद्धा तेवढीच पात्रता आहे. म्हणून बुवा या मुलींसाठी आणि महिला वर्गांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया. म्हणून बुवा सांगतो, आपण काहीतरी समाजाला देणं लागतो तर द्यायला सुद्धा पाहिजे. मनोरंजन पाहिजे, निश्चितच पाहिजे. पण आज बुवा भजनाच्या माध्यमातून आज दोघांची भजन आहे. हे ज्या कानपडात मारीन, हे तुका असा करीन, शब्द येऊचो नाही, कारण समोरच्या बुवा सुद्धा तेवढा केला. आणि भजन रसिक एवढे दर्दी आहेत या ठिकाणी. त्या भजन रसिकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. आज या मुंबई नगरीमध्ये बुवा 2:15 वाजले. 10:30 वाजता बाऱ्या संपूर्ण मुंबईतल्या बंद होतात. अजूनही 2:15 वाजले तरी भजन रसिक जागचे हल्ले नाही. बुवा या कोणाची ताकद असेल तर साई गणेश पथकाची ही ताकद आहे बुवा. म्हणून आले किती गेले किती संपले भरारा, संपला नाही आणि संपू देणार नाही. साई गणेश दैकाला पथकाचा पुन्हा एकदा आमच्या पूर्वी भगिनीकडनं हे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद. बुवा आईचं जसं कर्तव्य आहे तसंच बाप सुद्धा आपला तेवढ्याच ताकदीचा आहे बुवा. आणि बापाने
आपल्यासाठी काय केलं नाही, बापाने सुद्धा आपल्यासाठी तेवढंच केलेलं आहे जेवढं आपल्या आईने आपल्यासाठी केलेलं आहे बुवा. म्हणून बाप तो बाप आहे, आई ती आई आहे. कारण आईची जागा बाप घेऊ शकत नाही आणि बापाची जागा आई घेऊ शकत नाही. म्हणून त्या बापासाठी जसं आईसाठी गाणं म्हटलं तसं बापासाठी सुद्धा दोन म्हणणार हे आपलं कर्तव्य आहे. त्या बापासाठी म्हणजे गाणं. बाप स्वाभिमानी बाणा त्याचा कण खर कणा, त्याच्या काळ जात सुद्धा लाजाळूची संवेदना. आपल्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करा. कारण आई वडिलांसाठी बोलायला शब्द नाही बुवा. आज बुवा
आज हे गीत गाताना आमच्या सुद्धा डोळ्यातनं पाणी येतं का? आज आमच्या भगिनी सुद्धा खाली बसून आपल्या आई वडिलांच्या आठवणीने हळहळतात बुवा. ही आजच्या बारीची बुवा पोच पावती आहे, आपण केलेल्या चांगल्या कार्याची पोच पावती आहे बुवा. म्हणून लोक बोलवतात का बोलवतात बुवा, की मनोरंजन असू दे, मनोरंजन एका बाजूला ठेवा. आज आम्ही जे काय सांगितलंय, चांगलं सांगितलंय, ते माझ्या गुरुजनांच्या आशीर्वादाने, माझ्या आई वडिलांच्या आशीर्वादाने, माझ्या पूर्वजांच्या पूर्व पुण्याईने. वाईट बोललोय तो माझ्याच मुखामधून बोललोय. चांगलं आहे ते घरी घेऊन जावा, चांगलं आहे ते घरी घेऊन जा, वाईट आहे ते इथल्या इथेच विसरून जा. उद्या अशी गावागावामध्ये या नाक्या नाक्यावरती चर्चा झाली पाहिजे. जोईल बुवा आणि आमचे पांचाळ बुवा यांनी अतिशय जशी शेवटची बारी पांचाळ बुवा आणि कदम बुवांनी केली, तर त्याच बारीची आठवण आज या दोन्ही बुवांनी करून दिली. यासाठी संपूर्ण या अंधेरी नगरीमध्ये वार्ता पसरली पाहिजे बुवा. हेच कुठेतरी घेऊन जाणार आपण बुवा, काही घेऊन जाणार नाही, बाकी आपण काही घेऊन जाणार. पैसा अडका बुवा, धन दौलत इथेच राहणार. मेल्याच्या नंतर बुवा 1 रुपयाचा लाना आपल्या कपाळावरती चिकटणार, 2 बाजूक 2 शेणी लावणाने आपण निघून जाणार. ज्यावेळी आपला मुलगा मडकं घेऊन पुढे जाईल, ज्यावेळी आपला मुलगा मडकं घेऊन पुढे जाईल, तेव्हा स्मशानाकडून मागे जेव्हा वळून पाहिल ना, तेव्हा त्या मुलाच्या डोळ्यात आसू तरळली पाहिजे आणि त्याच्या मनामध्ये काय विचार आला पाहिजे, माझ्या बापाने धन दौलत पैसा अडका काही कमवून ठेवलं नाही, पण जेवढी मनुष्यरूपी धन दौलत कमावून ठेवली ना, ती आयुष्याच्या शेवटपर्यंत मला कामाला येणार, आयुष्याच्या शेवटपर्यंत कामाला येणार. म्हणून बुवा, जगाच्या रंगमंचावरती असे वावरा, जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की जगाचा चित्रपट संपला तरी रसिकांच्या टाळ्या अखंड वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या अखंड वाजत राहिल्या पाहिजे, टाळ्या अखंड वाजत राहिल्या पाहिजे. बरोबर की नाही बुवा? म्हणून या ठिकाणी जेवढं मनोरंजन आहे तेवढं मनोरंजन करण्याचा प्रयत्न गजराच्या माध्यमातून सुद्धा निश्चितच करणार. या ठिकाणी गजराला सुरुवात करतोय. तत्पूर्वी कैलासवासी भगवान गणपत राणे कट्टर शिवसैनिक यांच्या स्मरणार्थ हे 101 रुपयाचं पारितोषिक माझ्यासाठी आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री अक्षय परमार यांच्याकडून मोटो रॉयलचं ओनर यांच्याकडे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे श्री लक्ष्मण घोरपडे आणि सौ ललिता घोरपडे यांच्याकडून गुगल पे द्वारे माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आई वडिलांची महती सांगला त्याबद्दल आलेले स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद. जाऊ भाऊ घेऊन जाऊ. या ठिकाणी नाही मी सुद्धा भुकेलेलो जाईल, नका सुद्धा जेवून जाऊचा. पण कसा मी भुके होऊन राहून मी समोरच्या उपाशी मारू नाही, माझी पद्धत आहे. हा, तुम्ही राहा भुके राहा आणि कसा तुमचा अजून वाढलेला नसल्यामुळे तुमचा भूक लागते. आम्ही भुकाळ प्राणी आहोत. बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर बाळासाहेब ठाकरे होऊन गेले नाही काय, त्या बाळासाहेबांचं गाणं कुठल्याही कार्यक्रमाच्या मध्ये झालंच पाहिजे, म्हणून त्या बाळासाहेबांसाठी एक गीत सादर करतोय. का अंधारात जसा माणसाला दिवा पाहिजे, अंधारात जसा माणसाला दिवा पाहिजे, तसा दृष्टांचा संहार करण्यासाठी माझ्या जिजाऊचा शिवबा पाहिजे. मराठमोळ्या मातीत एक शूर जन्मला, इतिहासाच्या पानोपाणी तो अजरामर झाला. बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये ताकद होती. अरे मुंबई बंद म्हणजे बंद करण्याची ताकद बाळासाहेबांच्या एका बोटामध्ये होती, आणि तीच ताकद आज या भगव्यामध्ये आहे. साई गणेश दयकाला पथक यांच्यामध्ये आहे. बाळासाहेबांसाठी गीत आहे. हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर, हिंदू हृदय सम्राट वीर, हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर. बाळासाहेब जणू होते शिवरायांचा अवतार, बाळासाहेब जणू होते शिवरायांचा अवतार. हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर, हिंदू हृदय सम्राट वीर शिवसेनेचा टायगर.
या ठिकाणी सन्माननीय संजयजी तारी यांच्याकडून माझ्यासाठी हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेले या बाळासाहेबांच्या गजरासाठी मनापासून त्यांचे आभार मानतोय. सन्माननीय सौ पूर्वी हिच्याकडून पुनश्च एकदा माझ्यासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेल्या मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. किती 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 सांगूया हरीला. किती 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 सांगूया हरीला. तुझ्या घरात नाही पाणी घागर उतानी रे. या ठिकाणी गजर सादर करतोय. गजराच्या माध्यमात निश्चितच जास्त काय बोलणार नाही, कारण वेळ भरपूर झालेला 2 वाजेपर्यंत. मला वाटतं या ठिकाणी टायमिंग दिलं तरी सुद्धा या ठिकाणी अभंग गवळण निश्चितच होणार.
आल्या जीवनी गड्या राहू दे अशी तुझी कीर्ती रावण आणि राम नामाचा हे अर्थ जाणून पत्थर सुद्धा सागरावरती तरले गेले नाही काय. राम नामामुळे दगड ही पाण्यावरती तरले गेले आणि रावण अधोगतीने मारला गेला. रावण सुद्धा खूप हुशार होता, महापंडित होता, ज्याने आपल्या आईसाठी आत्मलिंग आणलं असा रावण सुद्धा महापंडित होता. पण कशामुळे हारला? त्याची नीतिमत्ता वाईट होती म्हणून हारला. म्हणून काय म्हणतोय बघा, सन्माननीय श्री कमलाकर मेस्त्री रिक्षा चालक मालक संघटना याचे अध्यक्ष यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक मला गुगल पे द्वारे आलेलं आहे. मला अभिमान आहे की या रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्षांकडून हे मला बक्षीस आलेले आहे. कारण मी सुद्धा रिक्षा चालवणारा रिक्षा ड्रायव्हर आहे. फक्त भजन असलं की डबल वाया करायच्या आणि घरी असलो की रिक्षा चालवायची नाही काय. कारण पोटा पाण्यासाठी माझा व्यवसाय, मी कोण मोठा नोकर धंदेवाला नाही, रिक्षा चालक तुमच्यासारखा साधा मनुष्य आहे. दोघांच्या तरी साम्य होते राय अक्षराचे, नीतिमत्ता सोडून फसला रावण सूरमणी संगीत गवैया रावण पंडित नाचे, गगन तरला पाण्यावरती श्रीराम वदता अरे सोडून दे हे वाईट असलं, सोडून दे हे वाईट असलं, नाही संपी येणार. सोडून दे हे वाईट असलं, नाही संपी येणार. रावण आणि राम माझा हे अर्थ जाणून, जय राम कृष्ण हरी, राजा राम कृष्ण हरी, कृष्ण हरी, राजा राम. एका तुका ज्ञानात नाही आले या संसारी, श्रीकृष्णाने अवतार घेऊन राहिला तो पंढरी, राहिला तो पंढरी, राहिला तो पंढरी. भजन कीर्तनी देव ढोल तुझे मुखात अमृतवाणी, यश नवे हे भजन गड्या तू करू नको मनमानी, करू नको मनमानी, करू नको मनमानी. कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ, कदम पाटील आणि पांचाळ. सुप्रसिद्ध भजन सम्राट आणि मगाशी कदम आणि पांचाळ नावाची घोड अतिशय चांगल्या प्रकारे केलेली आहे. पण कदम बुवा निघून गेले, पाटील बुवा निघून गेले, पांचाळ बुवा निघून गेले, पण त्यांनी रचिलेली अभंग गवळण भारुडे बुवा आजही लोकांच्या स्मरणामध्ये आहेत नाही काय. कदम बुवा म्हटल्याच्या नंतर त्यांचं आवडतं गाणं 1 2 3 धरून चेचिन हातात गावलो तर उभो पेचिन. 1 2 3 धरून चेचिन हातात गावलो तर उभो पेचिन. तुझा पोरा कसो चेचिन, तुझा पोरा कसो चेचिन, तुझा पोरा कसो चेचिन.
चंद्रकांत कदम बुवांची नाही काय. अरे तापलेल्या तव्यावरचा पाण्याचा थेंब पडला तर तो आपल्याला दिसत नाही. तो थेंब कमळाच्या पाकळ्यावरती पडला तर तो शोभून दिसतो. तो थेंब समुद्रामधील शिपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो. आणि असाच एक थेंब चंद्रकांत कदम बुवांच्या रूपाने देवगड तालुक्यातील आरे गावामध्ये पडला आणि या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. या भजन क्षेत्राचा इतिहास घडला. गजराच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा अनमोल असा ठेवा भजन रसिकांना ठेवून गेले. ते म्हणजे कोणता? भारुड. तू सुख करता तू दुःख हरता, तू सुख करता तू दुःख हरता, बाप्पा मोरया गजानना गजानना गजानना. रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर, आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येईल भरून येईल भरून येईल. नारळ भोपळी करवंदा लाल फोटो काढूच्या जागा, नावा रूपाला आलाय जगात देवगड हा बाप्पा मोरया गजानना गजानना. सुप्रसिद्ध भजन सम्राट विलासबुवा पाटील आमचे आजोबा हरिनामाच्या बँकेमध्ये राम नाम धन करा जमा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा, ही हरिनामाची जमा शेवटी येईल तुमच्या कामा. हरिनामाच्या राम नाम धन करा जमा, हरिनामाच्या एबी चॅनलचे मालक, चेतना कॉलेजचे प्रोफेसर, उघडा डोळे बघा नीट, आपणच ओळखा. या ठिकाणी माझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक स्वीकारतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हा हनुमंताने छाती फाडून घडविले राम दर्शन, श्रीराम स्मरणाने शापित हिल्या केली करुण, कर्तु संगत नेहमी चांगली होशील रे पावन, संकट काळी तुला प्यारण्या येईल तो धावून, येईल तो धावून.
धन्यवाद धन्यवाद. बरोबर अजूनही या ठिकाणी आपण मी जे काय करतो ते आपण चांगल्या प्रकारे ऐकून घेतलं त्याबद्दल